आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मकर संक्रांती. गट्टू, चिंकी आणि आई बाबा मकर संक्रांतीला अहमदाबादला आले होते. बाबांनी सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की संक्रांतीला सगळ्यांना पतंग महोत्सवाला घेऊन जाणार म्हणून. सगळेजण हॉटेलला थांबले होते. बाबा, मी तर इतका एक्साइटेड आहे की मला झोपच येत नाही. हो बाबा, मलाही. तिथे उद्या किती मजा येईल ना. मी तर त्या मोठ्या पतंगा बघण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. अरे पण मुलांनो, तुम्ही आता झोपला नाही तर उद्या पतंग उडवण्याची मजा कशी येईल बरं. आता तुम्ही झोपा, तरच तुम्ही खूप एनर्जीनं भरपूर पतंग उडवू शकाल ना. हो बाबा, बरोबर बोलताय. पण आई, तू आठवणीने आम्हाला लवकर उठव. हो हो, नक्की मुलांनो, आधी झोपा तर. दुसऱ्या दिवशी सगळेजण तयार होऊन पतंग महोत्सव बघायला निघून जातात. महोत्सवाचं एंट्रन्स गेट मोठ्या पतंगाच्या आकाराचं होतं. वाव आई बाबा, ते बघा, हे गेट किती युनिक आहे. हो गट्टू, इथूनच सुरुवात होतीये आपल्या इंटरनॅशनल काईट फेस्टिवलच्या व्हिजिटची. मग सगळेजण आतमध्ये जातात. सगळं आसमंत रंगबिरंगी पतंगांनी भरला होता. गट्टू, चिंकीही एका स्टॉल पाशी जातात आणि पतंग पाहतात. अगं चिंकी, ह्या पतंगी तर बघ, ह्या किती मोठमोठाल्या आहेत. अगदी तुझ्या माझ्यासारख्या उंच. हो गट्टू. अरे हीच तर खरी गंमत आहे या पतंग महोत्सवाची. इथल्यासारखे पतंग तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाहीत. चला, तुमच्या आवडीचे आता पटकन पतंग घ्या. गट्टू आणि चिंकी नीट सगळे पतंग पाहतात आणि आपल्यासाठी पतंग पसंत करू लागतात. वाव बाबा, बाबा, मी तर ही डायनोसॉरची पतंग घेईन. बघा ना, ही किती छान आहे. आणि बाबा, मला ही छान माशाची पतंग पाहिजे. ठीक आहे मुलांनो, तुमच्या आवडीचे पतंग तुम्ही घ्या. पतंग घेतल्यानंतर पतंग उडवण्यासाठी सगळे पुढे जातात. पण तेवढ्या चिंकीचं लक्ष आजूबाजूच्या लोकांकडे जातं. अहो बाबा, इथे तर कितीतरी फॉरेनर्स सुद्धा आलेले आहेत. हो चिंकी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की हा इंटरनॅशनल काईट फेस्टिवल आहे. त्यामुळे खूप सारे फॉरेनर्सही इथे येतात. हो मुलांनो, जवळपास 75 पेक्षा जास्त देशातून लोक इथे येतात आणि मिळून पतंग उडवतात. गट्टू, चिंकी हे ऐकून आश्चर्यचकित होतात. वा वाई, मग आपण किती लकी आहोत की आपणही या फेस्टिवलचा एक भाग झालो. एकदम बरोबर बोललीस चिंकी. चला, आता तुम्ही दोघंही लवकर पतंगी उडवा. ह्या सुंदर आकाशामध्ये इतर पतंगींसोबत तुमच्या पतंगी सुद्धा छान उडतील. हो आई, माझी डायनोसॉर पतंग तर सगळ्यात उंच उडेल. अच्छा, असं कसं गट्टू? माझी माशाची पतंग सुद्धा काही कमी नाहीये. चल मग, लवकरच आपल्या पतंगी उडवू. गट्टू, चिंकी आई बाबांच्या मदतीनं आपले पतंग आकाशात उडवतात. ते बघ, माझी पतंग तर किती उंच उडतीये, सगळ्या पतंगींना मागे टाकत. अरे गट्टू, माझी माशाची पतंगही मागून येतेय. जरा सांभाळून, नाहीतर तुझ्या पतंगीला खाली पाडेन. येऊ दे चिंकी, माझा डायनोसॉर तुझ्या माशाला अजिबात घाबरत नाही. आई बाबा गट्टू, चिंकीला हे एन्जॉय करताना बघून खूप खुश होऊन जातात. गट्टू, चिंकी खूप वेळ पतंग उडवतात आणि शेवटी थकून जातात. खरंच आई बाबा, आज तर पतंगी उडवायला वेगळीच मजा आली. हो ना चिंकी? इतक्या पतंगींबरोबर आपली पतंग उडवून खूप मजा आली. पण आता खूप जास्त भूकही लागलीये. हो मुलांनो, खूप उशीर झालाय. चला जाऊन काहीतरी खाऊया. अरे थोडं का, भरपूर खाऊयात आपण. इथे भरपूर सारे स्टॉल्स आहेत जिथे खूप साऱ्या राज्यांचं स्पेशल खाणं आहे आणि अहमदाबादचं लोकल फूडही आहे. आज सगळं ट्राय करूया. ये, मला तर ऐकूनच खूप भूक लागलीये. हे ऐकून चिंकी सुद्धा बाबांना चला म्हणते. मग गट्टू, चिंकी, आई आणि बाबा मिळून बरेच सारे डिशेस ट्राय करतात. सोबतच ते तिळगुळाचे लाडूही खातात. वा, मजा आली. किती टेस्टी होतं सगळं. हो हो, मजा आली खरंच. अच्छा, बस एवढ्यातच मजा आली? अजून भरपूर मजा येणार आहे. का बाबा, अजून काय झालं? अरे आपण आता जातोय अहमदाबादच्या काईट म्युझियमला. गट्टू, चिंकी हे ऐकून खूप खुश होतात आणि सगळेजण टॅक्सीने अहमदाबादच्या स्पेशल काईट म्युझियमला पोहोचतात. अहो बाबा, इथे काय स्पेशल आहे? गट्टू, इथे 100हून अधिक पतंगाचे प्रकार आहेत
ज्यात वेगवेगळे मटेरियल यूज झालेत आणि खूपच युनिक डिझाईन्स आहेत. हो मुलांनो, आणि इथे पतंगांच्या इतिहासाबद्दल सुद्धा सांगतात की कसं इसवी सन पूर्व 200 मध्ये युएन सांग नावाच्या माणसाने पहिल्यांदा पतंग उडवली होती. काय खरंच आई? पतंगी इतक्या जुन्या आहेत? हो गट्टू, आणि माहितीये, ह्याच पतंगींनी 1902 मध्ये राईट बंधूंना मदत केली होती विमानाच्या विकासासाठी. वा बाई, पतंगींबद्दल कितीतरी गोष्टी आहेत ज्या आम्हाला माहितीच नव्हत्या. म्हणूनच तर हे पतंग संग्रहालय इतकं खास आहे चिंकी. थोडंसं पुढे जाऊन गट्टूची नजर रोकुकूवर पडते. अहो बाबा, हे काय? या तर वेगळ्याच आकाराच्या पतंगी आहेत. हो गट्टू, ही जपानची स्पेशल हेक्सागोनल काईट आहे. याला पेपरच्या 400 वेगवेगळ्या पीसेस पासून बनवतात. काय 400 तुकडे? हो हो, ह्यामध्ये तर खूप मेहनत लागत असेल ना बाबा? हो चिंकी, बरोबर बोलतेस तू. थोड्या वेळ म्युझियम मध्ये फिरल्यावर गट्टू चिंकी बाहेर येतात. तर सांगा मुलांनो, कसं वाटलं तुम्हाला हे काईट म्युझियम? खूपच मस्त बाबा. याविषयी मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगेन. हो बाबा, चला एक मस्त फोटो काढूया. मी सुद्धा घरी परत गेल्यावर सगळ्या मित्रमैत्रिणींना फोटो दाखवेन. हो हो, बिलकुल. या सगळेजण एकत्र थांबूया. मग बाबा एक छानसा फोटो घेतात आणि सगळेजण परत हॉटेलमध्ये परततात. तर अशा प्रकारे गट्टू चिंकीने आपला मकर संक्रांतीचा सण अहमदाबादेत साजरा केला.